श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 16वा गुरुभक्त अरुणी वेद आणि उपमन्यू या अध्यायाचे नित्य श्रवण अथवा वाचन केल्यास गुरुसेवेत प्रमाद घडणार नाहीत, गुरुकृपेची प्रचिती येईल. चला तर या अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. नामधारकांनी सिद्धांना विचारले, महाराज, सर्व शिष्य यात्रेला गेल्यावर वैजनाथ क्षेत्री श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामींबरोबर कोण राहिले? पुढे काय घडले? सिद्ध म्हणाले, नामधारक, वैजनाथ क्षेत्री अंबाभवानी नामक एक मनोहर स्थान आहे. तिथे श्री गुरूंनी वर्षभर वास्तव्य केले. त्यावेळी मी स्वतः त्यांच्या सेवेसाठी राहिलो होतो. एके दिवशी एक ब्राह्मण साधक श्री गुरूंकडे आले व त्यांना वंदन करून म्हणाले, स्वामी, मी अज्ञानी आहे, माझा उद्धार करा. मी बरीच तपश्चर्या केली आहे, पण अजूनही मला आत्मज्ञान झालेले नाही. ज्ञानावाचून तपश्चर्या म्हणजे वृथा सायास, म्हणून माझे चित्त बेचैन असते, मन शांतच होत नाही. मी काय करू? मला मार्गदर्शन करा. श्री गुरु म्हणाले, तुम्ही स्वतःला तापसी मुनी म्हणवता, त्या अर्थी तुम्हाला कोणीतरी गुरु असलेच पाहिजेत. ते ऐकून त्या ब्राह्मणांना रडू आले. ते म्हणाले, स्वामी, मला गुरु आहेत, पण ते अतिशय निष्ठुर आहेत. ते माझ्यावर संतापतात, मला वाटेल ते बोलतात आणि मी करू नये अशी कामे मला करायला सांगतात. त्यांनी मला ज्ञान दिले नाही, पण कष्ट ऊन मात्र घेतले. त्यांनी मला खूपच त्रास दिला. तेव्हा मात्र मी रागावलो व त्यांचा त्याग करून होणाऱ्या जाचातून स्वतःची सुटका करून घेतली. तेव्हा श्री गुरु म्हणाले, अहो, हे तुम्ही काय केलेत? गुरूंचा त्याग म्हणजे आत्मघात. तुमच्यासारखी माणसे म्हणजे गुरुनिष्ठ सेवकांना अपशकुनच. तुम्ही आपले गुण अवगुण पाहत नाहीत आणि गुरूंचे दोष मात्र मोठ्याने ओरडून सांगता. तुमची बुद्धी भ्रमिष्ट झाली आहे काय? माझ्या दृष्टीने तुम्ही गुरुद्रोही आहात. तुमच्यासारख्याला ज्ञान कसे प्राप्त होणार? तुमचे मन स्थिर कसे होणार? गुरु म्हणजे कामधेनू. जो त्यांची सेवा करतो तो स्वइच्छे सर्वज्ञ होतो. त्याला अष्टसिद्धी आणि इहपर सौख्य प्राप्त होते. आणि तुम्ही तर त्यांचाच त्याग करून आले आहात. तुम्हाला काय म्हणावे? तुम्ही त्यांनाच शरण जा. ते ऐकताच ते विप्र वरमले व म्हणाले, स्वामी, मला क्षमा करा. तुम्ही जे म्हणालात ते अगदी बरोबर आहे, पण गुरूंना कसे ओळखावे, त्यांची कशी सेवा करावी हे माहीत नसल्यामुळेच माझ्याकडून हा प्रमाद घडला आहे. तरी कृपा करून त्याविषयी काही सांगा. त्यावेळी त्यांना अनुताप झालेला पाहून श्री गुरु म्हणाले, गुरु हे आपल्या मातापित्यांसारखेच असतात. ते आपल्यावर निरपेक्ष प्रेम करतात, वात्सल्याने पाहतात आणि सन्मार्गाचा उपदेश करतात. गुरु हेच ब्रह्मा, गुरु हेच विष्णू, गुरु हेच शंकर असतात. म्हणून त्यांची मनोभावे सेवा करावी, त्यांना आवडेल असे वर्तन ठेवावे आणि त्यांच्या आज्ञापालनात नित्य तत्पर राहावे. आता त्याच संदर्भात एक जुनी कथा सांगतो. ती आदर्श गुरुभक्तीचे उत्तम उदाहरण आहे. द्वापारयुगाचा काळ होता. त्यावेळी द्वारकेत धौम्य नावाचे ऋषी राहत होते. त्यांच्या आश्रमात वेदाभ्यास करण्यासाठी अरुणी, वेद आणि उपमन्यू हे 3 शिष्य राहत असत. पूर्वेचे गुरु आपल्या शिष्यांना निरनिराळी सेवाकर्मे करायला सांगून ते गुरुसेवेत किती तत्पर आहेत याची मुद्दामून परीक्षा घेत असत. आणि त्यांची गुरुभक्ती, त्यांचे धैर्य, त्यांचा स्वभाव आणि आचरण पडताळून पाहिल्यानंतर कसोटीला उतरलेल्या शिष्यांवर तत्काळ कृपा करून त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करत असत. धौर्म्यही त्याच परंपरेतील गुरु होते. एके दिवशी ते अरुणींना म्हणाले, आज तुम्ही रानात जा. तळ्याच्या वरच्या अंगाला आपले जे शेत आहे त्यात साळी पेरली आहे, त्या शेताला पाणी देऊन या. त्यांच्या आज्ञेनुसार ते शेतावर गेले. त्यांनी त्यांचे अवलोकन केले. ते तळ्यापेक्षा उंचावर होते. जवळच एक कालवा वाहत होता. त्याचा प्रवाह अतिवेगाने तळ्यात जाऊन पडत होता. आता एवढ्या मोठ्या शेताला पाणी द्यायचे तर बंधाऱ्याने कालव्याचा प्रवाह अडवणे आवश्यक होते. त्यायोगे पाण्याची पातळी वाढून त्या कालव्याचे पाणी शेतामध्ये सहज जाणार होते. त्यांनी योग्य जागा निवडली आणि लहान मोठ्या शिळा आणून प्रवाहामध्ये बंधारा घालण्याचा प्रयत्न करू लागले, पण पाण्याच्या वेगापुढे तो टिकेना. त्यांनी टाकलेले सर्व दगडधोंडे वाहून गेले.
तेव्हा काही केल्या प्रयत्नांना यश येत नाही, म्हणून त्यांना खूप वाईट वाटले. शेवटी प्राण गेले तरी चालतील, पण शेताला पाणी द्यायचेच असा दृढ निश्चय करून ते बंधाऱ्याचा जो भाग प्रवाहापुढे टिकत नव्हता तिथे स्वतःच आडवे झोपले. या प्रयत्नाला यश आले. प्रवाह अडला आणि पाण्याची पातळी वाढून ते धोरम्यांच्या शेतात पसरू लागले. सायंकाळ झाली तरी अरुणी तसेच झोपून होते. रात्र झाली तरी ते परतले नाहीत. तेव्हा मात्र धोरम्यांना चिंता वाटू लागली. ते मशाली घेऊन अन्य शिष्यांसह शेतावर गेले. त्या शेताला भरपूर पाणी मिळालेले आहे हे पाहून त्यांना मोठे समाधान वाटले. पण अरुणी दिसले नाहीत, म्हणून ते त्यांना हाका मारू लागले. त्या ऐकून ते त्यांच्या देखतच प्रवाहातून बाहेर आले. ते थंडीने पुरते गारठून गेले होते. त्यांच्या सर्वांगावर शहारे आले होते, पण मुखावर कर्तव्यपूर्तीचे समाधान विलसत होते. धोरम्यांनी विचारले, अरुणी, तुम्ही यावेळी पाण्यामध्ये काय करत होतात? त्यांनी घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. तेव्हा त्यांची गुरुभक्ती पाहून त्यांचे अंतःकरण भरून आले. बाळ, तुम्ही धन्य आहात असे म्हणून त्यांनी त्यांना वात्सल्याने जवळ घेतले. आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला आणि म्हणाले, तुम्हाला सर्व विद्या अवगत होतील. त्यांच्या आशीर्वादाने ते तत्काळ महाज्ञानी झाले. धोरम्यांनी त्यांना आश्रमात नेले. त्यांना स्वहस्ते स्नान घातले, जेवू खाऊ घातले. दुसऱ्या दिवशी ते त्यांना म्हणाले, अरुणी, तुमचा विद्याभ्यास पूर्ण झाला आहे. सेवेच्या रूपाने तुम्ही गुरुदक्षिणाही दिली आहे. आता घरी जा आणि विवाह करून सुखाने संसार करा. त्यांचा निरोप घेऊन ते स्वगृही परतले. अरुणी निघून गेल्यावर धोरम्य ऋषींनी आपल्या दुसऱ्या शिष्यांची वेदांची परीक्षा पाहायचे ठरवले. तेही त्यांची सर्व प्रकारे सेवा करत असत. एके दिवशी धोरम्य त्यांना म्हणाले, आता तुम्ही शेतावरच राहा. पिकाची नीट राखण करा. गुरु आज्ञेला अनुसरून ते रानात राहून साळीच्या पिकांची अहोरात्र देखभाल करू लागले. पीक तयार झाल्यावर कापणी व झोडपणी करून त्यांनी खळ्यामध्ये धान्यांची रास तयार केली. दिवसभराचे काम करून संपवून रात्रीच्या वेळी ते गुरांच्या आश्रमात आले व म्हणाले, पीक हाती आले आहे, आता काय करू? धोरम्यांनी त्यांना रेडा झोपलेला एक गाडा दिला व म्हणाले, आता धान्य घेऊन या. वेद पुन्हा शेतावर गेले. गाड्यात 2 खंडी साळी भरली आणि माघारी वळले. पण रेड्याला गाडा ओढवेना. काय करावे त्यांना मोठा प्रश्न पडला. मग त्यांनीही जोखाडात मान अडकवली आणि रेड्यासह तेही गाडा ओढू लागले. गाडा ओढताना त्यांना खूप त्रास होत होता, पण त्यांना त्याची पर्वा नव्हती. मार्गाने चालताना रेडा चिखलात रुतला. काही केल्या तो बाहेर येईना. शेवटी त्यांनी त्याला सोडले आणि शर्थीचे प्रयत्न करून गाडा बाहेर काढला. मग रेड्याच्या गळ्यातील जोखड स्वतःच्या गळ्याभोवती बांधली आणि खांद्याचा आधार घेऊन गाडा ओढू लागले. तो गाडा एवढा जड होता की ओढताना दोर आवळला जाऊन त्यांच्या गळ्याला अक्षरशः फास बसला. प्राण कासावीस झाले, पण ते डगमगले नाहीत. गाडा हाकत ते कसेबसे गुरु आश्रमी पोचले. त्यावेळी त्यांची अवस्था पाहून धोरम्यांना अपार करुणा आली. त्यांनी धावत जाऊन त्यांना सोडवले. स्वहस्ते त्यांचा घाम पुसला व त्यांना आलिंगन देऊन म्हणाले, बाळ, तुमची गुरुभक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. तुम्ही वेदशास्त्र संपन्न व्हाल. त्या अमोघ वरदानाने ते वेद क्षणार्धात महाज्ञानी झाले. धोरम्यांनी त्यांना कल्याणपर आशीर्वादासह निरोप दिला. उपमन्यू हे धोरम्यांचे तिसरे शिष्य. तेही गुरूंची मनोभावे सेवा करायचे, पण त्यांना आहार जास्त लागायचा. अति आहार हाही एक दोषच आहे. त्यामुळे बुद्धीला जडत्व आल्यामुळे त्यांची विद्याभ्यासात प्रगती होत नव्हती. त्यावर धोरम्यांनी नीट विचार केला आणि उपाय म्हणून त्यांना गुरे चारण्याचे काम दिले. गुरूंच्या आज्ञेने ते प्रत्येक दिवशी गुरे वासरे रानात न्यायचे आणि स्वतःला भूक लागली की लवकर परत यायचे. ही गोष्ट लक्षात येताच धौम्य त्यांना म्हणाले, उपमन्यू, तुम्ही लवकर परत येता, त्यामुळे गुरांना उपाशीपोटी राहावे लागते. तरी यापुढे असे करू नका. सूर्यास्त होईपर्यंत रानातच थांबत जा. त्याप्रमाणे ते संध्याकाळपर्यंत रानातच थांबू लागले. त्यावेळी भूक सहन होत नाही, म्हणून त्यांनी एक युक्ती शोधून काढली. गुरांना नदीकाठी चरायला सोडल्यावर ते नदीत स्नान करायचे आणि तिथेच राहणाऱ्या ब्राह्मणांच्या घरी भिक्षा मागून खायचे. एकदा धौम्यांनी
विचारले, उपमन्यू, तुम्ही दिवसभर उपाशी असता तरी अंगाने दष्टपुष्ट कसे? ते म्हणाले, गुरुदेव, रानात नदीतीरी ब्राह्मणांची वस्ती आहे. भूक लागली की मी तिथे जाऊन भिक्षा मागून खातो. ते म्हणाले, अहो, तुम्ही मला टाकून कसे काय जेवता? हे योग्य नाही. यापुढे मिळालेली भिक्षा मला आणून द्या आणि नेहमीप्रमाणे सूर्यास्तानंतर परत या. त्याप्रमाणे ते मिळालेली भिक्षा आश्रमात आणून देऊ लागले. त्या भिक्षेचा अगदी थोडासा भाग गुरुदेव त्यांना देत असत, पण त्यामुळे त्यांचे पोट भरत नसे. त्यावर उपाय म्हणून ते दुसऱ्यांदा भिक्षा मागून खाऊ लागले. असे काही दिवस गेले. धोरम्यांनी त्यांना विचारले, उपमन्यू, तुम्ही दिवसेंदिवस स्थूल होत चाललेला आहात, याचे काय कारण आहे? ते म्हणाले, गुरुजी, एक भिक्षा तुम्हाला आणून दिल्यावर मी पुन्हा भिक्षा मागतो. ते ऐकून त्यांना राग आला. ते म्हणाले, यापुढे दोन्ही वेळच्या भिक्षा घरी आणून द्या. त्याप्रमाणे ते दोन्ही वेळच्या भिक्षा आश्रमात आणून देऊ लागले. भूक भागवण्यासाठी मार्ग काढायचा, श्री गुरूंनी विचारलेल्या प्रश्नांची खरी उत्तरे द्यायची आणि त्यांच्या आज्ञेचे कधीही उल्लंघन करायचे नाही, असा होता त्यांचा भोळेपणा आणि प्रामाणिक स्वभाव. आता दोन्ही वेळच्या भिक्षा गुरूंना दिल्यावर उपमन्यूंपुढे काही पर्यायच उरला नाही. तेव्हा वासरे गाईचे दूध पिताना आचळातून जो अतिरिक्त पान्हा व्हायचा, ते दूध ते ओंजळीने प्राशन करू लागले. त्यामुळे ते अधिकच दष्टपुष्ट झाले. ही गोष्ट गुरूंना कळताच ते म्हणाले, अहो, उष्टे खाऊ नये, त्याने दोष लागतो, बुद्धी भ्रष्ट होते, म्हणून यापुढे असे करू नका. तेही त्यांनी ऐकले. मग त्यांची खरोखरच उपासमार होऊ लागली. त्यामुळे भुकेने त्यांचा जीव कासावीस व्हायचा आणि सायंकाळी आश्रमात परतल्यावर त्यांच्या अंगात जराही त्राण उरत नसे. एकदा त्यांनी रुईच्या झाडातून ओघळणारा चीक पाहिला. तो चीक त्यांना दुधासारखा वाटला. हे उष्टे दूध नाही, असा विचार करून त्यांनी पानाच्या द्रोणात चीक भरून घेतला. त्या गडबडीत थोडासा चीक त्यांच्या दोन्ही डोळ्यात गेला. त्यामुळे त्यांची दृष्टीच गेली. त्यांना समोरचे काहीच दिसेना. तेव्हा आता गुरांना घरी कसे न्यायचे, असा त्यांना प्रश्न पडला. ते रानामध्ये चाच पडत हिंडू लागले. चालता चालता एका आड्यात पडले. त्यातून बाहेर येणे शक्यच नव्हते. त्यावेळी भुकेने माझा घात केला. आता गुरेवासरे भटकतील, हरवतील, मग गुरूंनी विचारले तर काय उत्तर द्यायचे, अशी चिंता वाटून ते रडू लागले. सूर्यास्त झाला. काळोख पसरू लागला, तरी उपमन्यू परतले नाहीत. धौम्य ऋषींना त्यांची काळजी वाटू लागली, म्हणून त्यांना शोधण्यासाठी ते स्वतः रानात गेले. तिथे त्यांची गाई वासरे एकत्र उभी असलेली दिसली, पण शिष्यांचा कुठेही पत्ता नव्हता. ते त्यांना हाका मारू लागले. त्यांची हाक ऐकताच उपमन्यूंना हायसे वाटले. त्यांनी प्रतिसाद देताच धौम्य त्यांच्यापाशी गेले. त्यांनी, तुम्ही आडात कसे पडलात, असे विचारले असता उपमन्यूंनी जे घडले ते सांगितले. तेव्हा धौम्यांनी त्यांना अश्विनी कुमारांचे स्मरण करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी रडत रडत अश्विनी कुमारांचा धावा केला. त्यामुळे ते प्रसन्न झाले. त्यांच्या कृपेने त्यांना पुन्हा दृष्टी आली. ते आडातून बाहेर आले आणि गुरुदेवांना आपली किती चिंता आहे हे जाणून अनन्य भावाने त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. त्यावेळी त्यांचा भक्तिभाव पाहून धौम्य परमसंतुष्ट झाले. त्यांनी त्यांना पोटाशी धरले आणि आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला. त्यांच्या कृपाप्रसादाने त्यांना क्षणार्धात सर्व वेदशास्त्रे अवगत झाली. धौम्यांनी त्यांना घरी जाण्याची आज्ञा दिली. निरोप देताना ते म्हणाले, उपमन्यू, तुम्ही विवाह करून सुखाने प्रपंच करा. तुमची खूप कीर्ती होईल. तुमचे अनेक शिष्य होतील. त्यातील उत्तंक नामक शिष्य शेषांना जिंकून त्यांची कुंडले तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून देतील आणि जनमेजय राजांना सर्पसत्र करायला सांगून तक्षकांना इंद्रासहित शरण आणतील. त्या आशीर्वादाने उपमन्यू धन्य झाले. धौम्य शिष्यांच्या कथा सांगून श्रीगुरु त्या तापसी ब्राह्मणांना म्हणाले, एकनिष्ठ गुरुभक्तांच्या निस्सीम गुरुसेवेची अशी कितीतरी आदर्श उदाहरणे आहेत. गुरुकृपेचे सामर्थ्य फार मोठे आहे. विनम्र भाव आणि पराकोटीची श्रद्धा असणाऱ्यांना गुरुकृपेची लवकर प्रचिती येते. अशा गुरुदेवांची निंदा करणे यासारखे महापाप नाही. तो दुरात्मा शेवटी नरकातच पडणार. म्हणून माझे तुम्हाला एवढेच सांगणे आहे की तुम्ही आपल्या गुरूंकडे परत जा. तेच तुम्हाला तारून नेतील. त्यांच्या प्रसन्नतेने तुम्हाला सर्व विद्या आत्मसात होतील. ते ऐकताच ते द्विजवर्य पश्चातापाने ओक्साबोक्षे रडू लागले आणि मी गुरुदेवांचा मोठा अपराधी आहे,
आता त्यांच्या चरणी प्राणत्याग करूनच प्रायचित्त घेतो असे म्हणून लागले. तेव्हा त्यांची मनोअवस्था जाणून श्री गुरूंनी त्यांचे सांत्वन केले व म्हणाले, आता चिंता करू नका. तुम्हाला कृतकर्माचा पश्चाताप झाला, यातच सर्व आले. त्यायोगे तुमचे सर्व पाप व दोष जळून गेले आहेत. तेव्हा त्या ब्राह्मणांनी त्यांचे पाय धरले आणि स्वामी महाराज, तुम्ही माझे डोळे उघडलेत, मला बुडत असताना वाचवलेत. हे तुमचे उपकार मी कधीही विसरू शकत नाही, असे म्हणून श्री गुरूंची अपार स्तुती केली. तसेच मला तारा, माझा उद्धार करा, अशी करुणाही भाकली. तेव्हा त्यांच्या अंतःकरणातील भाव जाणलेल्या श्री गुरूंनी आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला आणि कृपादृष्टी टाकून त्यांना सज्ञान केले. गुरुकृपेने त्या विप्रवर्यांना वेदशास्त्रे व मंत्रशास्त्रे अवगत झाली. ते धन्य झाले. त्यांचा आनंद गगनात मावेना. श्री गुरूंच्या आज्ञेने ते आपल्या गुरूंपाशी गेले, त्यांची क्षमा मागितली आणि निर्मळ भावाने त्यांची सेवा करू लागले. सिद्ध म्हणाले, नामधारक. त्यानंतर श्री गुरूंनी कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेल्या भिल्लवडी ग्रामी वास्तव्य केले. तिथे त्यांची खूप कीर्ती झाली. ती कथा पुढे सांगतो. अशा प्रकारे श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय 16वा समाप्त होत आहे. धन्यवाद.